उद्या भारतीय राज्यघटना दिवस आहे। भारतीय राज्यघटनेतले काही शब्द किचकट आहेत, ते सर्वसामान्य नागरिकांना समजत नाहीत। त्याकरता पुण्यातील वकील सौरभ देशपांडे यांनी भारतीय राज्यघटना ओवीबद्ध करून सोप्या शब्दात मांडली। राज्यघटनेतील 395 कलम 3000 मराठी ओव्यात शब्दबद्ध करण्यात आले। या ओवीबद्ध राज्यघटनेला ज्ञानबाची राज्यघटना असं नाव देशपांडेंनी दिले। राज्यघटना ओवीबद्ध करणारे वकील सौरभ देशपांडेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना ही सर्वसामान्यांना कळावी आणि सुटसुटीत भाषेत असावी, यासाठी ॲडव्होकेट सौरभ देशपांडे यांनी ती ओवीबद्ध केली आहे। माझ्याबरोबर आता सौरभ देशपांडे आहेत, आपण त्यांनाच विचारूयात। सर, काय सांगाल? खरं तर भारतीय राज्यघटना ही मूळ इंग्रजीमधून आहे आणि त्याची तुम्ही अगदी सोप्यारित्या मांडणी केलेली आहे। काय उद्दिष्ट आहे तर तुमचं यामागे? राज्यघटना ही आपल्या अभिमानाचा विषय असते आणि असायला हवी, पण आपल्याकडे होतं काय की राज्यघटना हा भावनेचा विषय झालेला आहे। त्याला कारणं कुठली असतील, पण राज्यघटना लोकांना समजावी आणि मुख्य ती सोप्या भाषेत असावी। आपल्याकडे राज्यघटनेचे सर्व प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत, म्हणजे मराठी अगदी संस्कृतमध्येही अनुवाद झालेला आहे। पण त्यामध्ये सरकारी शब्दांचा जो भरणा इतका वाढलेला आहे की अगदी उदाहरण द्यायचं झालं तर व्यपगत केले, निरसित केले, शून्यवत झाले, तर अशा शब्दांमुळे राज्यघटनेमध्ये लोकांमध्ये दरी वाढत जाते। ते काय वाचलं याचा अर्थ नक्की लोकांना समजत नाही। यासाठी राज्यघटना सोपी व्हावी म्हणून त्याचं ओवी रूपांतर मी केलेलं आहे। मुळात ही कल्पना बॅरिस्टर नाथ पै यांची होती। 1971 साली पुण्यात वसंत व्याख्यानमालेमध्ये त्यांनी तसं मत मांडलं होतं की आपली राज्यघटना चांगली आहे, पण ती लोकांना समजत नाही, यासाठी कोणीतरी ज्ञानबाची राज्यघटना लिहिली पाहिजे। तर ज्ञानबा म्हणजे सर्वसामान्य माणूस त्याला समजेल, आणि ही संकल्पना बॅरिस्टर नाथ पै यांची होती। त्यामुळे तोच शब्दप्रयोग कायम ठेवून हे राज्यघटनेचं हे ओवी रूपांतर केलेलं आहे। काय आव्हानं होती आणि तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली हे सगळं करण्यासाठी? आव्हानं, छान प्रश्न विचारलात। आव्हानं याच्यात खूप होती। एकतर मूळ शब्दाला कुठं धक्का लावायचा नव्हता, मूळ अर्थालाही कुठं धक्का लावायचा नव्हता, पण त्याचबरोबर ते सामान्यांना समजेल इतकं सोप्या भाषेतही व्हायला हवं होतं। आणि ते सुद्धा ओवीचं लक्षण सांभाळून, म्हणजे ओवी ही लहानच असायला हवी, त्याचा श्लोक किंवा असा मोठा अभंग होता कामा नये। काय नक्की सूचना होत्या आणि याचं आता प्रकाशन कधी होणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता आहे? प्रकाशनाचं अजून कधी ते अजून ठरायचं आहे, तो अजून भविष्यातलाच भाग आहे, त्यामुळे त्याबद्दल आता मी काही सांगू शकत नाही। पण माझं लिखाण पूर्ण झालेलं आहे। 395 कलमांचं 3000 ओव्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे। एकूणच भारतीय नागरिक आणि भारतीय राज्यघटना याच्यामधील दरी कुठेतरी कमी व्हावी हा प्रयत्न जो आहे हा पुण्यातील ॲडव्होकेट सौरभ देशपांडे यांनी या ओवीबद्ध आपल्या घटनेतून केलेला दिसतो। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।